उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. 28 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं आणि आज 28 फेब्रुवारी पूर्णपणे 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. अदितीताई, 1 महिना पूर्ण झालेला आहे अजितदादांच्या निधनाला. काही आठवणी अजूनही तशाच आहेत, काही निर्णय शिल्लक आहेत, काही अजित पवारांचं संभाषण शिल्लक आहे, त्यांच्याशी बातचीत करायचं राहिलेलं. काय सांगाल एकंदरीत? बातचीत तर त्यांच्यासोबत कधीही न संपणारी होती. पण आज ते नाही आहेत, याचं दुःख, याच्या वेदना आहेत. आज 1 महिना जरी झाला, तरी मनाला कुठं आणखीन पटत नाही की दादा नाही आहेत. इतक्या असंख्य त्यांच्यासोबतचे प्रसंग, त्यांच्यासोबतच्या आठवणी ह्या आमच्या सगळ्यांच्या आहेत आणि त्या कायम राहणार. अवघड आहे आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा. पण आज सुनेत्रा काकींच्या रूपानं त्यांच्यामध्ये आम्ही दादांना पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही जी सुनेत्रा काकींना पूर्ण करायची आहेत, त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे ठामपणे त्यांच्यासोबत उभे आहोत. महिना उलटला आणि या सगळ्यामध्ये चौकशींना कुठेतरी वेळ लागतो असं सुद्धा म्हटलं जातं. मात्र एकीकडे चौकशी जरी असल्या तरी सध्या आपण विधान भवनात आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. जेव्हा अजितदादा अर्थसंकल्पासाठी जेव्हा विधान भवनात यायचे, तेव्हाच अजितदादांची ती एक संपूर्ण अजितदादांचा तो एक प्रवास आणि आता मात्र अजितदादा नाहीये. कसं? त्यांच्या वाचून मंत्रिमंडळ किंवा सभागृह हे आम्ही कधी विचारच केला नाही, कधीच नाही. आणि ज्या पद्धतीनं हा संबंध प्रसंग घडला, तसं पाहायला गेलं तर आम्हाला म्हणजे सावरायला किंवा रिॲक्ट करायला त्यातून काही वेळच म्हणजे त्याच्यातून काही आम्हाला मिळाला नाही. पण साधारणपणे त्या सगळ्या ह्याच्यातून कुठं ना कुठं तरी आज सुनेत्रा काकींचं जे दुःख आहे ते आमच्या सगळ्यांपेक्षा फारच मोठं आहे. ते दुःख ते एकदा वेदना मनामध्ये ठेवून त्या आमच्यासाठी त्या ठिकाणी उभ्या आहेत, काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आम्ही सगळे सुद्धा हाच साधारणपणे प्रयत्न करतोय की त्यांची साथ आम्ही देऊ आणि दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आम्ही पूर्ण करू. 1 महिना झालेला आहे. संबंध प्रकरणाची चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी ही आमच्या सगळ्यांची सुद्धा तितकीच मागणी आहे. आदरणीय सुनेत्रा काकींनी चार्ज घेतल्यानंतर पहिलं पत्र जर कुठलं दिलं असेल तर ते सीबीआयच्या चौकशीची त्यांनी मागणी ही त्या ठिकाणी केली. ती आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व, आमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या सगळ्यांच्या नेत्या म्हणून त्यांनी केलेली ती मागणी आहे आणि त्या मागणीनुसार सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा जो काही तपशील आहे, अहवाल आहे, हा राज्याच्या जनतेच्या आणि आपल्या सगळ्यांच्या समोर यावा, अशाच पद्धतीने आमची सुद्धा भूमिका आहे. ताई, साधारणतः एकच प्रश्न आहे या सगळ्यामध्ये, की संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही तरुण व्यक्तिमत्व आहात. मात्र यामध्ये जेव्हा राजकारणाची सुरुवात तुम्ही केली, त्यावेळेला अजित पवारांचा सल्ला काय होता आणि आता जो तुम्हाला फायदेशीर ठरेल यापुढे? दादांना खरं फार आवडायचं ज्यावेळेला तरुण मंडळी सगळी राजकारणात यायची. त्यावेळेला त्यांना फार हे असायचं, की नवीन-नवीन नेतृत्व घडलं पाहिजे. नवीन-नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. 2014 मध्ये, 2019 मध्ये, आता 24 मध्ये सुद्धा अगदी नवीन-नवीन चेहऱ्यांना, आमच्यासारख्यांना त्यांनी संधी दिली. फक्त संधी नाही, तर आम्ही प्रशासकीय कामकाज करण्यासाठी तयार झालं पाहिजे. आमच्यामध्ये निर्णय क्षमता आली पाहिजे. आम्ही कामाची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. आम्ही प्रशासकीय ज्ञान वाढवलं पाहिजे. अशी त्यांची नेहमी भूमिका असायची. त्यामुळे जेव्हा मी पण जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, त्यावेळेला दादांचं एवढंच म्हणणं असायचं, की जिल्हा परिषद आदिती हा ग्रामीण भागाच्या विकासाचा गाभा आहे. त्यामुळे इथं तू काम केलंस म्हणजे तू कुठेही तू काम पुढं करू शकशील. त्यामुळे चांगलं काम कर. मी आमदार झाली तेव्हा सुद्धा मी माझ्या शोकप्रस्तावाच्या भाषणामध्ये सुद्धा उल्लेख केला, की सभागृहामध्ये पहिल्यांदा येत असताना बजेटवर कसं बोलावं, पुरवणी मागण्यांवर कसं बोलावं, पहिला बाब क्रमांक, प्रश्न क्रमांक, पान क्रमांक हे आपण कसं त्या ठिकाणी मांडावं, हे सगळं आम्हाला दादांनी अतिशय बारकाईने शिकवलं. आणि ही त्यांची एक हौस असायची, की नवीन-नवीन लोकं, चांगली-चांगली लोकं राजकारणामध्ये तयार झाली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तेच ते आम्हाला सारखं सांगत असायचे. शेवटचा प्रश्न ताई, दादा जेव्हा गेले, तेव्हा सातत्यानं म्हटलं जात होतं महाराष्ट्राचं राजकारण दादांशिवाय नाही. तर आता तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. दादांशिवाय वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा अधिवेशन, त्याच्यामध्ये ते अधिवेशनासारखं आहे. आम्हाला तर अधिवेशन आहे असं वाटतच नाही. म्हणजे आम्ही प्रश्नांची उत्तरं विधिमंडळाचं कामकाज करण्यासाठी आम्ही जबाबदार मंत्री आणि लोकप्रतिनिधी आहोत.
त्यामुळे आम्ही सभागृहातले प्रश्न त्या ठिकाणी प्रश्नांना उत्तरं मंत्री म्हणून देत असते, आमदार म्हणून प्रश्न मांडले जात असतात. शेवटी आम्ही दादा नेहमी म्हणायचे, की तुम्ही एकटे इथं उभे नाही, तुम्ही 3.5, 4 लाख, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताय. त्यामुळे ती आमची जबाबदारी आहे, ती आम्ही जबाबदारी ही पार पाडतच राहणार. पण एक त्यांची कमतरता सभागृहामध्ये ही जी भासते, ती कायम आम्हाला भासत राहते. शेवटचा प्रश्न, आरोपांना कशा प्रकारे उत्तर द्याल? नाही, कसं आहे, की आम्ही आमचा नेता गमावलेला आहे. त्या नेत्या गमावल्याचं दुःख हे आमच्या मनामध्ये कालही, या महिनाभरातही राहिलं, आजही आहे, उद्या कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहील. त्याच्यामुळे आरोप आणि टीका करणं याही पलीकडे या दुःखातून सावरून दादांना अभिप्रेत असणारं काम आपण कसं केलं पाहिजे, ह्याकडे लक्ष केंद्रित करणं आणि टीका करणं, आरोप करणं सोपं असतं. पण त्या व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा काय होत्या, ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा एक साधारणपणे प्रयत्न आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतो. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतो एकंदरीत ज्या प्रकारे अजित पवार यांचं निधन 28 जानेवारी रोजी झालं आणि आज 28 फेब्रुवारी, एक महिन्याचा कालावधी हा उलटलेला आहे. मात्र एका महिन्यामध्ये कशा प्रकारे अजित पवार यांचा सहवास असायचा, अजित पवार कशा प्रकारे कार्यकर्ते असतील, आमदार असतील, मंत्री असतील, यांना मार्गदर्शन करायचे याच्या संदर्भातलं एक चर्चा असेल किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर अधिवेशन सध्या सुरू आहे. तर अधिवेशनातलं कामकाज कसं असेल या संदर्भामध्ये बातचीत ही अजित गडकरी यांनी आपल्याशी केली. मात्र आता साधारणतः पाहायला गेलं तर सर्वच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाचे जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्या अपघाताची चर्चा ही झालीच पाहिजे किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर चौकशी ही झाली पाहिजे असं सुद्धा म्हणत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये चौकशी आणखी नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.